चतुष्पाद प्राण्याच्या पोटात दुखू लागलं की दिवस रात्र लाथा मारायचं काम तो नेटानं करतो, पण त्याचे लाथा मारण्याचं व्यर्थ आहे असं दिसून आल्यानंतर त्यातील व्यर्थपणा त्याला जाणवू लागतो आणि मग यत्र यत्र सर्वत्र त्याला वेड्यात काढल्या जाते। आपल्या विदर्भ साहित्य संघात संघ वाचवण्यासाठी दररोज लाथा मारण्याचं काम सुरू होतं, पण आज निकाल लागल्यावर त्यांच्या भाळी अर्धचंद्रही आला नाही। ही निवडणूक पहिल्यांदाच होत आहे। अर्थातच आतापर्यंत आपसात बसून अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड होत होती। यावेळी वाचावा वाले जणू काही आपणच निवडणूक जिंकणार आहोत अशा थाटात वावरत होते, पण त्यानंतर विदर्भाचे सांस्कृतिक नेते गिरीश गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त केला। त्यांनी वाचवा आले आणि विद्यमान अध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून निवडणूक अविरोध होईल असा प्रयत्न देखील केला। हो नाही करत शेवटी विद्यमान अध्यक्ष आणि वाचवावाल्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार केला। चालता चालता अचानक त्यांचे कदम का थांबले किंवा त्यांना इंगळी का चावली की काय, मग त्यांनी ऐक्याचा दीपक विझून टाकला आणि अतुलनीय आनंदाऐवजी आमोद प्रमोद करत अनेकदा विनोदी विधान करून किंवा अपमानास्पद प्रचार करून दंड थोपटले होते। त्यातल्या त्यात विद्यमान अध्यक्षांनीही कुठलंही अवमानकारक वक्तव्य केलं नाही, पण वाचवावाले असं काही वावरत होते की त्यांच्या मस्तकात शरद ऋतूऐवजी ग्रीष्म ऋतूचे गरम वारे शिरले आणि मग त्यांच्या उकळ्या पाकळ्या काढण्याचा सपाटा सुरू झाला। ही निवडणूक संपूर्णपणे गिरीश गांधी यांच्या आसपास फिरत होती। गिरीश गांधी यांनी या संस्थेच्या इतिहासाला काळीबा फासला, मोक्याची जागा गटकवण्यासाठी बिल्डर लॉबीशी संधान साधले असे आरोप झाले। बोगस मतदान प्रकरणात गिरीश गांधीवरती कारवाई करा असं वाचवावाल्यांनी आव्हान दिलं। विदर्भभर फिरत त्यांनी यच्छेद बदनामी केली। अमुक एका पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करतात असा कांगावा केला, तरी आज मतदारांनी जवळपास 60% मत देऊन गिरीश गांधी यांच्या अध्यक्षपदाला घसघशीत पाठिंबा दिला। राखावी बहुतांचे अंतरे, भाग्य येते तदनंतरे या न्यायाने आपल्या सुसंस्कृत आयुष्यात जी जी माणसं जोडली त्यांनी त्यांच्याशी जीवाभावानं काम केले। अति उत्साहाच्या भरात कोणाचं काही चुकलं असेल, पण त्याला जणू काही गिरीश गांधी जबाबदार आहेत अशा थाटात त्यांच्या विरुद्ध विषारी पाण्याच्या पखाली शिंपण्यात आल्या। वातावरण कुलुषित झाले। 100% मराठी माणूस असलेल्या आणि सतत मराठी गोतावळ्यात वावरणाऱ्या गिरीश गांधी यांना हिंदी भाषी ठरवण्यात आलं। आपण जणू काही मराठी भाषेचे विष्णू आहोत अशा थाटात बदनामीचं सुदर्शन चक्र गरागरा फिरवण्यात आलं। हा प्रकार इतका नकारात्मक होता की त्यामुळे उलट वाचवावाल्यांना वाचवण्याची पाळी आली। वाचवावाले चक्क 3ऱ्या क्रमांकावरती घसरले आणि त्यांना सपशेल लोटांगण घालावं लागलं। विदर्भ साहित्य संघासारख्या प्रतिष्ठित संस्थेला आपण बदनाम करतो आहोत याचं भानही वाचवावाल्यांना नव्हतं। निवडणूक लढवा, पण निदान आयुष्यात पुन्हा भेटल्यावरती मान खाली घालण्याची पाळी आणू नका एवढंच आमचं म्हणणं होतं। या सर्व धूमचक्रीत दररोज आरोप करणाऱ्या वाचवावीरांना गिरीश गांधी यांच्याकडून एका शब्दानेही उत्तर देण्यात आलं नाही। पत्रकारांनी अनेक वेळा विचारणा करूनही गांधी यांनी कोणाविरुद्धही चकार शब्दही काढला नाही। आता निवडणूक संपली आहे, पोटात जी काही गरळ होती आता ती ओकली गेली आहे। आता तरी या संस्थेच्या परंपराप्रमाणे संस्थेचं कार्य प्रगतीपथावरती गेलं पाहिजे। एकेकाळी विदर्भ साहित्य संघ साहित्यकारांचा अड्डा होता, तिथे कार्यक्रमांची रेलचल होती। विद्यार्थी ग्रंथालयाचा उपयोग करत असत। विदर्भातील एकमेव धनवटे रंगमंदिर विदर्भाची शान होती। पुन्हा या संस्थेच्या सूर्य आपल्या पवित्र आणि तेजस्वी किरणाने आसमात प्रकाशमन करेल यात आमच्या मनात तरी अजिबात संशय नाही। गिरीश गांधी यांच्या सृजनशील पॅनलचे कार्यकारिणीसाठी उभे असलेले सर्व 22 सदस्य निवडून येतील यात काही शंका नाही। ही मतमोजणी रात्रभर चालणार आहे, तेव्हा गिरीश गांधी यांचं स्वागत आणि त्यांच्या पॅनलमधील सर्व सदस्यांना उज्ज्वल यश लाभेल अशी ग्वाही कामना करतो। आता तरी सर्वच उमेदवारांनी एकत्रितपणे या संस्थेचा ध्वज गगनात उंच फडकावा एवढीच आमची अपेक्षा आहे।